कमीत कमी वेळामध्ये एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर यासाठी खास करून लोक विमानाच्या प्रवासाला प्राधान्य देतात। मात्र देशामध्ये गेल्या 3 दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्स ठप्प झाली आहे आणि देशामधल्या लाखो प्रवाशांना त्याचा केवळ फटका बसला नाही तर प्रचंड असा मनस्ताप देखील सहन करावा लागलाय। कुणी स्वतःच्याच लग्नाला पोहोचू शकलेलं नाहीये तर कुणी चक्क वडिलांच्या अस्थी घेऊन याच विमानतळावरती अडकून पडलेलं आहे। सेलिब्रिटी देखील यामधून सुटलेले नाहीयेत। बघूयात हा रिपोर्ट। देशातल्या वेगवेगळ्या विमानतळांवरची ही प्रचंड गोंधळाची दृश्य। याचं कारण म्हणजे ठप्प पडलेली इंडिगो एअरलाइन। आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या सोबतच देशांतर्गत प्रवासासाठी हजारो प्रवासी इंडिगो एअरलाइन्सला पसंती देतात। मात्र त्याच इंडिगोच्या कारभारामुळे अनेक प्रवाशांच्या तोंडचं पाणीच पळालंय। अशीच अवस्था मुंबई विमानतळावरती अडकून पडलेल्या एका व्यक्तीची झाली। आपल्या मुलीसाठी सॅनिटरी नॅपकिन मागत हा प्रवासी अत्यंत संतापला। इतकंच काय तर भुवनेश्वर हुबळी इंडिगो फ्लाइट कॅन्सल झाल्यामुळे एक दाम्पत्य चक्क स्वतःच्याच लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचू शकलं नाही। अखेर रिसेप्शनच्या हॉलमध्ये एका स्क्रीनवरती ऑनलाईन पद्धतीने ते उपस्थित राहिले आणि त्यांनी पाहुण्यांची माफी मागितली। असाच फटका आणखी एका नवरदेवाला बसलाय। मुंबईवरून इंडिगोचं फ्लाइट कॅन्सल झाल्यामुळे तो स्वतःच्या लग्नालाच पोहोचू शकला नाहीये। मोहाली एअरपोर्टवरती एक परीक्षार्थी विद्यार्थिनी अडकून पडली। काही पर्यटकांनी तब्बल 5 लाख रुपये केलेला खर्च देखील वाया गेलाय। अशी स्थिती पुणे विमानतळावरती अडकून पडलेल्या पर्यटकांची देखील झाली आहे। इतना मतलब परेशान हो गए है ना पूरे रात। हमारे आज एनिवर्सरी थी, उधर केरल का ट्रिप का प्लान था, पूरा बुकिंग हो गया था, वो सब अभी वेस्ट हो गया है। मैं तो ना कोई भी इंडिगो का टिकट करना चाहेंगे ना तो मैं सबको बोलूंगी, ये बोलूंगी कि कोई भी इंडिगो का टिकट मत करिए और उसके ऊपर भरोसा भी नहीं करिए। आम्ही ॲडव्हान्स 70-80 हजार रुपये तिकडे ॲडव्हान्स दिला होता। 70-80 हजार तिकडला आता आम्हाला SMS करतात तुम्हाला काय रिटर्न भेटणार नाही, कारण सगळे हॉटेल वगैरे सगळे बुक होते। आता आम्ही इथून ट्रिपचं आमचं प्लॅनिंग होतं ते कॅन्सल करून आता आम्ही लोणावळाचं ट्रिपचं नियोजन केलं की आमचं लगेच सगळं आमचं असं आहे। आम्ही मग म्हणजे पण आम्ही जाणारच। तर पुणे विमानतळावरती काही सर्जन आणि डॉक्टर देखील अडकून पडले, त्यामुळे त्यांचा देखील संताप अनावर झालाय। तर बेंगलोरच्या एअरपोर्टवरती एक मुलगी आपल्या वडिलांच्या अस्थी घेऊन गेल्या अनेक तासांपासून अडकून पडली होती। डोळ्यामध्ये पाणी आणि तासनतास हातात धरून राहिलेल्या वडिलांच्या अस्थी अशी या मुलीची अवस्था झाली आहे। सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटी देखील या गोंधळामुळे अडकून पडले। मराठमोळा गायक राहुल वैद्य याला देखील या गोंधळाचा फटका बसलाय। शेवटी गोवा मुंबई प्रवासासाठी त्याला तब्बल 4 लाख रुपये मोजावे लागले। Hi guys, so as we speak, it's 1:40 a.m. I reached Calcutta. I landed Calcutta 10 p.m. I went on stage 11 p.m. I got down the stage at 1 p.m. and here I am 1:40 at the airport boarding a flight for Bahrain. So this has been by far my shortest stay ever in Calcutta, and thanks to a terrible handling by Indigo that I really had to go through so much of sufferings. But anyway, having said that, I'm happy that the show in Kolkata went very well, and I'm absolutely looking forward to rocking Bahrain tomorrow. असाच फटका जय भानुशाली या बॉलिवूड अभिनेत्याला देखील बसला। तर अमेरिकन डान्सर आणि बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री लॉरेन गॉटलिब हिला देखील याचा फटका बसलाय। देशामधली तब्बल 65% विमानसेवा इंडिगोकडून चालवली जाते, त्यामुळे इंडिगो ठप्प झाल्यामुळे अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळालाय। आणखी काही दिवस हाच गोंधळ कायम राहणार आहे।
त्यामुळे इंडिगोच्या वाट्याला न गेलेलंच बरं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.